नमस्कार. आज या ठिकाणी मी तेजस्वी माझ्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी मी साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सर्वांना पुरणपोळी आवडते, तसेच साऊथ इंडियनमध्ये ही साऊथ जी चटणी आहे, जिला आपण नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी म्हणतो ना, ही खूप प्रसिद्ध आहे आणि हीच रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. खूप छान अशी ओल्या नारळाची चटणी लागते, एकदम झटपट होणारी आहे. याच्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि चवीला खूप छान असते. साऊथ इंडियन पद्धतीने मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे. चला तर आपण आता तयारीला लागूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही साऊथ इंडियन चटणी बनवताना आपल्याला सर्वप्रथम ओला नारळ लागतो आणि हा ओला नारळ आपल्याला काय करायचा आहे, जास्त कवळाही घ्यायचा नाही आणि जास्त निबरही घ्यायचा नाही, मध्यम असा घ्यायचा आहे. तो फोडला की त्याचे असे भाग करायचे आणि बारीक असे तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढी चटणी घ्यायची आहे तेवढी चटणीसाठी तुम्ही खोबरं घेऊ शकता, पण हे खोबरं घेताना ओला नारळ वापरायचा. आता मी हा ओला नारळ कट करून घेत आहे. मी साधारणतः एक ओला नारळ घेतलेला आहे. तो सुरुवातीला स्वच्छ धुतला, त्याच्या आतील हे नारळाचा भाग आहे तो काढला आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून पाणी निथळवलं आणि आता हे नारळाचे बारीक असे तुकडे करून मी घेणार आहे. या चटणीसोबत तुम्ही भातही खाऊ शकता, तसेच आप्पे, इडली, डोसा ह्याच्यासोबत ही चटणी खूप छान लागते. आता आपल्याला बारीक असे तुकडे करून झाले की आता आपण काय करूया, पुढची तयारी करूया. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जे कट केलेलं खोबऱ्याचे तुकडे आहेत ना, ते आपल्याला टाकायचं. त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या, चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी इथं डाळ घेतलेलं आहेत, नंतर थोडीशी साखर घेतलेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटण काढायचं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरमधून फिरवत असताना थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे खोबऱ्याचं तुकडं राहिलेलं असते ते पटकन बारीक होतात. तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटण हे मिक्सरमधून झालेलं आहे. चला तर आपण तडक्याची तयारी करूया. त्यासाठी मी तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी, जिरी, त्यानंतर बारीक कट केलेला लसूण, कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि हा तडका गरम आहे ना, तोपर्यंत आपल्याला ह्या चटणीवर टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपली साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आहे ती बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता, मी आता ही चटणी तुम्हाला एका इडलीवर टाकून दाखवते. खूप छान अशी ही चटणी जमलेली आहे. तुमची जर चटणी खूप पातळ होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चना डाळ किंवा जे आपण भाजलेले जे हरभऱ्याची डाळपासून जे चना बनतात ना, ते चणे मिक्सरमधून, त्याला आपण डाळ पण म्हणतो, ते डाळ मिक्सरमधून वाटण बारीक करून ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप छान ही चटणी बनते. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली?